नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज ना मी मसाले भात बनवणार होते, त्यासाठीच ही तयारी चालू होती. तर मी पहिल्यांदा बटाटे, टोमॅटो, कांदा चिरून घेतला. पण म्हटलं फ्रेश वाटाणे होते तर वाटाण्याच्या शेंगा सोलून घेतल्या. म्हटलं ते पण टाकून छान मसाले भात करू. मसाले भातासाठी शेंगा सोलून घेत होते. सकाळी तसं जेवण केलं होतं, पण ना थंडीच्या दिवसात लवकरच भूक लागते परत, म्हणून परत दुपारच्यासाठी पण तयारी चालू होती. हिवाळ्याच्या दिवसात पण हे कामं खूप असतात. भाजी निसायची, शेंगा सोलायची, भाजीपाला निवडण्यातच हिवाळा निघून जातो असंच म्हणायला हरकत नाही. पण हिवाळ्याच्या दिवसात ना जेवण करायची मजाच वेगळी असते. सगळं असं एकदम फ्रेश भेटतं. हे सगळं सोलून झालं, मग गॅसवर कुकर ठेवलं. गॅस चालू केला. मोहरी, थोडेसे जिरं, थोडंसं तेल, गॅसला थोडं हाय याच्यावर केलं आणि मस्त असे तडतडू दिले. आणि नंतर चिरलेला जो कांदा होता तो टाकून घेतला. कांदा थोडा फ्राय झाला की मग टोमॅटो टाकून घेतलं. पण कांदा छान फ्राय झाल्यानंतरच टोमॅटो टाकलं. टोमॅटो, बटाटो आणि जे आपण सोललेले वाटाणे होते ना ते पण टाकून घ्यायचे. हे दोन्ही थोडं फ्राय झाल्यानंतर हे वाटाणे पण पूर्ण असे छान असे फ्राय करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. आणि मी ना थोडं लसूण आणि मिरची काढली होती, कारण ना मी याच्यात नंतर मसाला यूज करणार आहे, म्हणून ना थोडंच टाकलं होतं चवीसाठी फक्त. मी टाकला लाल मिरची पावडर, थोडंसं गरम मसाला, थोडी हळद, थोडा अंबारी मसाला आणि सगळं मिक्स करून घेतलं. मीठ पण टाकलं. मीठ नंतर टाकलं तरी पण चालतंय. मी जे धुतलेले तांदूळ आणि डाळ होती ती पण टाकून घेतली याच्यात. मग आपण आपल्या आवडीनुसार किंवा चवीनुसार मीठ टाकून घेऊ. नंतर मीठ टाकल्यानंतर पाणी टाकू. पाणी टाकून घेतलं. जेवढं मस्त शिजेल असं एवढं पाणी टाकायचं. नंतर कुकरला झाकण लावून घेतलं. आणि हे थोड्या वेळानंतर बघा आपला मसाले भात मस्त असा शिजून तयार आहे. तर या मग खायला. बाय बाय. घ्या विराकडून बाय बाय. नंतर थोड्या वेळाने ना यांचे काका म्हणजे यांच्या मावशीचे मिस्टर आले होते. त्यांनी ना गावाकडून मस्त अशी तुरीच्या शेंगा, करडीची भाजी, हरभऱ्याची भाजी, हिरवीगार कोथिंबीर सगळं घेऊन आले होते. मला पेन्सिल द्या. विरासाठी पेन्सिल, कॅबी है ना विरा. मग
तेच म्हणलं तुम्हाला पण दाखव किती छान आणलं होतं फ्रेश फ्रेश. आणि त्याच्यानंतर ना आम्ही घर म्हटलं म्हणजे किचन आवरायला घेतलं होतं. किचनचे डबे खूप घाण झाले होते, म्हणलं आज आवरूनच घ्यावं. मग चालली होती किचनची डबे आवरण्याची तयारी. किचनचे डबे आवरण्याची तयारी खाली चालू काढून होती. घेतले काही व्यवस्थित. डबे रिकामेच होते, काही याच्यात थोडाफार होतं, काही किराणा सामान वगैरे ते काढून घेत होते बाजूला एक एक करून. थोडे दिवस लक्ष नाही दिलं की खूप पसारा होऊन जातो. मग एकदा काढलं नंतर घेतले बाहेर घासायला. बघा एवढे घासून काढले होते, घासताना तर नाही दाखवून झाले, पण घासल्यानंतर एकदा व्यवस्थित कोरड्या कपड्याने पुसून घेतले. कारण मग पुसून घेतल्यानंतर वाळू घातल्यानंतर डाग पडत नाहीत, छान असे फ्रेश दिसतात. म्हणून म्हणलं एकदा छान कोरड्या कपड्याने पुसून घ्यावं. आणि थोडा वेळ उन्हाला वाळू घातले मस्त सगळे डबे. त्याच्यात आमच्या रुद्राची पण वळवळ वळवळ चालूच होती, इकडून तिकडं तिकडून तिकडं. तेवढे झाले, परत एकदा आणले, अजून राहिलेले बाकीचे डबे आणले, ते पण घासून ठेवले होते, ते पण पुसण्याचं काम चालू होतं. आता व्यवस्थित पुसले नाही ना तर एक एक डाग पडतो तसंच. म्हणून व्यवस्थित कोरडे करून घेतले आणि नंतर उन्हात वाळू घातले मस्त. असे घरात किती भांडे हे कधी कळत नाही माणसाला, पण ना जेव्हा आपण असे स्वच्छ करायला निघतो ना तेव्हाच कळतं की किती डबे आहेत आणि किती भांडे आहेत घरात. तर अजून आपल्याला एवढी काही प्रॉपर एडिटिंग वगैरे जमत नाही ब्लॉग काढायची, पण ट्राय चालू आहे. म्हणून कसं तरी काढण्याचा ट्रायच. एक दिवस ट्राय करूनच माणूस परफेक्ट होत असतं. म्हणूनच माझे प्रयत्न असतात प्रत्येक गोष्ट करून बघायची. आणि माणसात हे असलंच पाहिजे की प्रत्येक गोष्ट करून बघायची, त्यात सक्सेस होऊ किंवा फेल होऊ, पण केल्यानंतर जो अनुभव भेटतो ना तो खूप भारी असतो. म्हणून मला वाटतंय की प्रत्येक गोष्ट ट्राय केलीच पाहिजे आणि मी करूनच बघते. आता बरेचसे माझे व्हिडिओ बघून हसत बी असतील की काय भेटणार आहे याच्यातून वगैरे वगैरे, पण मला माझं समाधान भेटतंय, मला करण्याची इंटरेस्ट, मी करते. कोणी हसलं काय, कोणी काय बोललं काय, कोणाच्या बोलण्यावरून कशावरून काहीच फरक पडून घेत नाही मी. कारण फरकच पडून घेतला, विचारच करत राहिलं तर आपल्याला जे करायचं ते कधी करणार आपण. म्हणून सगळं सोडून द्यायचं, बस स्वतःला जे आवडते ते करायचं. कारण आपण काही वाईट करत नाही हे आपल्याला माहिती आहे. बस स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि करायचं, बस संपला विषय. गप्पा आता खूप झाल्या, आता काम पण करायचं. अशा प्रकारे आता थोडेसे डबे राहिले होते क्लीन करायचे, ते पण छान असे कोरड्या कपड्याने क्लीन करून घेतले. आणि असे म्हणलं चला आता उन्हात वाळू घालू. तर हे बघा सगळे उन्हात असे छान वाळू घातले. उन्हात वाळू घातल्यानंतर परत घरात आले. हे जे डबे काढून नेले होते ते सगळं पुसून काढलं व्यवस्थित. त्यातला आधी कचरा काढून घेतला सगळा, नंतर वरला कपडा आणून छान असं पुसून घेतलं. थोड्या दिवसानंतर काहीतरी चेंज करायलाच पाहिजे, मग छान वाटतं घरात. बाकीचे इकडं डबे वाळू घातले होते काही, ते पण नंतर घरात आणले, सगळे व्यवस्थित लावून दिले. तर हे बघा पहिलं लुक आणि आताचं लुक किती छान वाटतंय बघा. प्लीज सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा.